बदलापूर अत्याचारातील आरोपीला फाशी द्या, महिलांना आर्थिक मदत नाही तर सुरक्षितता द्या। लाखनीत काळी फीत व झेंडे दाखवून महाविकास आघाडीचे निदर्शने। नराधमांना फाशीची शिक्षा म्हणजे सुनवायला पाहिजे, कोणताही विलंब न करता, किंवा त्यांना जनतेच्या स्वाधीन करायला पाहिजे। कारण ती सरकार आपल्याला लाडली बहीण योजना देत आहे, पण ती लाडली बहीण योजना न देता महिलांच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी विचार करायला पाहिजे। नमस्कार, ईव्हीएस दस्तक यूट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगंजुडे आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे। बातमी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या संदर्भातील आहे। ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरातील 4 वर्षाच्या 2 मुलीवर तेथील रुजंदारीवर असलेल्या अक्षय शिंदे या कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला। या नराधमाला ताबडतोब फाशीची शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण राज्यभर मूक निदर्शने व आंदोलने केली जात आहेत। लाखनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं व सर्वसामान्य जनतेच्या वतीनं मूक निदर्शने व आंदोलन करण्यात आली। काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष योगेश झलके, ज्येष्ठ काँग्रेस नेते पप्पू गिरेपुंजे, राजूभाऊ निर्वाण, पंचायत समिती सभापती प्रणयताई सार्वे, जिल्हा परिषद सदस्य विद्याताई कुंबरे व शिवसेना उबाटा गटाचे लवकुश भाऊ निर्वाण यांच्या नेतृत्वामध्ये हे मूक निदर्शन करण्यात आली। आरोपी अक्षय शिंदे याला ताबडतोब फाशीची शिक्षा द्यावी या संदर्भात निवेदन लाखनी तालुक्याचे तहसीलदार यांना देण्यात आले। या प्रसंगी बोलताना जिल्हा परिषद सदस्य विद्याताई कुंबरे म्हणाल्या, 2 मुलींवर बदलापूर येथे झालेल्या 2 मुलींवर अत्याचार आणि महिलेच्या असुरक्षिततेबाबत आपण इथे निषेध जाहीर करत आहोत। तर आपल्याला लाडली बहीण योजना देत आहे, पण ती लाडली बहीण योजना न देता महिलांच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी विचार करायला पाहिजे। त्या मुलगी ही आपल्या घरची लक्ष्मी असते आणि अशा पद्धतीच्या आपण त्या मुलीवर, त्या महिलेवर अत्याचार करत असलो तर एका लक्ष्मीचा अपमान आपण करत आहोत। त्या पीडितेला होणारा हा अन्याय या सरकारला दिसत नाहीत का? अशा पद्धतीचे हे वक्तव्य करत असताना एकीकडे लाडली बहीण आणि एकीकडे होणारा महिलांवर अत्याचार, त्याकरिता आम्ही आज लाखनी तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडीतर्फे सर्वानुमते जाहीर निषेध करत आहोत। सुरक्षित मार्गासाठी पाऊल उचललं पाहिजे। आम्हाला पैशाची गरज नाही, ते आम्हाला जे 1,500 देतात ना त्याच्याऐवजी आम्हाला सुरक्षा हवी आहे। आज एक कलकत्त्यातील एवढी उच्च शिक्षित महिला डॉक्टर आहे, तिच्यावर अशा प्रकारे रेप झाला तर सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे आणि कुठेतरी त्या नराधमांना फाशीची शिक्षा म्हणजे सुनवायला पाहिजे, कोणताही विलंब न करता, किंवा त्यांना जनतेच्या स्वाधीन करायला पाहिजे। कारण ती केस कोर्टात जाते, कोर्टात गेल्यानंतर ती विलंबीवर होते आणि काही नंतर लोक विसरून जातात आणि त्याच्यामुळे त्या म्हणजे गुन्हेगारांना शिक्षाही होत नाही। आणि मेन म्हणजे उद्देश आहे जनतेचा की गुन्हेगाराला ही शिक्षा वेळेवरच झाली पाहिजे। सरकारने महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं या महिलांनी सांगितलेलं आहे। या संदर्भात बोलताना लाखनी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध आंदोलन, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन आम्ही इथं लाखनी इथं करत आहोत। बदलापूर इथं ज्या 4 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला, निषेध आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला आम्हाला हे सुद्धा कळवायचे आहे, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ज्या योजना राबवता त्याच्या व्यतिरिक्तही या महिलांची सुरक्षेची जबाबदारी आपण पार पाडावी असं सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही हा निषेध आंदोलन इथं पार पाडत आहोत। शिवसेना उबाटा गटाचे नेते लवकुश भाऊ निर्वाण या प्रसंगी मत मांडताना म्हणाले, महिलांवर महाराष्ट्रामध्ये जे अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये लाखनी या तालुक्याच्या गावामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या मार्फत
निषेध कार्यक्रम घेण्यात येत आहे। बदलापूरमध्ये लहान बालिकांच्यावरती जे अत्याचार झालेले आहेत त्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेधचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांवर होत असलेले जे अत्याचार आहेत हे वाढलेले आहेत। यापूर्वी मुंबईसारख्या शहरामध्ये महिलांच्या गर्भवती महिलांना मारण्यात आलेले आहे, ते भाजपच्या आणि शिंदे गटाच्या नेत्यांच्या मार्फत पदाधिकाऱ्यांच्या मार्फत मारले जात आहे। हे त्यांची इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती एक प्रकारची दडपशाही सुरू झालेली आहे। महाराष्ट्रातील जनतेचे जगणे अशक्य कोटीचे झालेले आहे आणि याच महिलांवर ज्या महिलांवर अत्याचार करतात त्याच महिलांना एक आमिष येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीनं आमिष देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यांना लाडली बहीण योजना त्यांच्यासाठी आणून त्यांना 1,500 रुपयाचे आमिष देण्याचे जे चुकीचे प्रयत्न आहेत। या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पप्पूभाऊ गिरपुंजे, जयकृष्णजी फिंडरकर, परसरामजी फिंडरकर, शहर अध्यक्ष कल्याणी भिवगडे, पुष्पा डुंबरे, मोहन निर्वाण, नजीर छवारे, लोकेश गायदणी, नितीन भालेराव, परवेज अगबाणी, हेमंत बडवाईक, यशवंत खेडीकर, स्वप्नील खंडाईत, विजय सार्वे, मंगेश धांडे, अनिल बावनकर, विनोद भुते, गोविंद मेघदाणी, महेश निर्वाण, फुला उईके, मनोज ईश्वरकर, संजय कांबळे व नंदू चौधरी व इतर पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनता उपस्थित होती। लाखनी परिसरातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका। धन्यवाद।